मी व माझे ट्यूशन माझा उद्देश हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया मी माझे ट्यूशन व माझा उद्देश. माझं ट्यूशन आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस. ही माझं ट्यूशन आहे. छान छान दर्जेदार उत्तम माझं ट्यूशन आहे. नागेश कॉम्प्लेक्समध्ये, राहुल कॉलच्या पाठीजवळ, ओमकारेश्वर नगरच्या समोर, तरोडा रोड, नांदेड येथे माझे ट्यूशन आहे. दर्जेदार उत्तम माझं छान माझं ट्यूशन आहे. माझा मोबाईल क्रमांक 9511949239 आहे. माझा संपर्क नंबर 9511949239 आहे. दर्जेदार उत्तम मस्त माझं ट्यूशन आहे. कमी पैशात उत्तम दर्जात चांगल्या सोयीसुविधामध्ये माझं ट्यूशन आहे. माझ्या ट्यूशनमध्ये बेसिकची तयारी आहे. गणित, इंग्रजी, मराठी याची सर्व तयारी आहे. पूर्णपणे बेसिक शिकवलं जातं, घडवलं जातं. तसेच स्पर्धा परीक्षाचंही मार्गदर्शन केलं जातं. तसेच होम ट्यूशनसुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला होम ट्यूशन लावायचं आहे, ज्यांना कोणाला होम ट्यूशनची गरज आहे, त्यांच्यासाठी होम ट्यूशनसुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे घरी जाऊन शिकवायची सुविधा उपलब्ध आहे. कमी पैशात ही सुविधा उपलब्ध आहे. दर्जेदार उत्तम असं माझं ट्यूशन आहे. माझ्या ट्यूशनमध्ये, माझ्या शिकवणीमध्ये उत्तम प्रकारे शिकवलं जातं. लेकरांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यांना वारंवार समजून सांगितलं जातं. पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे त्यांना समजेपर्यंत समजून सांगितलं जातं. पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे शिकवलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आणि विद्यार्थी कमी असतात, जास्त नसतात, गोंधळ नसतो. कडक अशा प्रकारचं माझं ट्यूशन आहे. शिस्त आहे, बसण्यासुद्धा शिस्त आहे. सर्व प्रकारची शिस्त आहे. वळण आहे, वळण लावलं जातं. हस्ताक्षर सुधारलं जातं. स्कॉलरशिप नव्हत्याचे ट्यूशन घेतलं जातं. सर्व प्रकारचं ट्यूशन आहे. जनरल नॉलेज वाढवलं जातं. जीवनावश्यक मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजून सांगितली जाते. असं दर्जेदार उत्तम माझं ट्यूशन आहे. छान माझं ट्यूशन आहे. 15 वर्षापासून सतत चालू असलेली, अविरतपणे चालू असलेली माझं ट्यूशन आहे. ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस हे होळकर सरांची म्हणजे माझे ट्यूशन आहे. 15 वर्षापासूनचं माझं ट्यूशन आहे. गरिबांसाठी, सर्वांसाठी, जनसामान्यांसाठी, सर्वांना परवडणारे, कमी पैशात असलेले, उत्तम दर्जात असलेले, लक्षणीय माझं ट्यूशन आहे. उत्तम भारी माझं ट्यूशन आहे. माझ्या ट्यूशनमधून लेकरू घडणारच, त्याची प्रगती होणारच, त्याचा विकास होणारच, त्याचं बेसिक परफेक्ट होणारच, त्याला मराठी वाचता येणारच, इंग्रजी वाचता येणारच, गणिताला चांगल्या रीतीने समजणारच. असं दर्जेदार उत्तम भारी माझं ट्यूशन आहे. म्हणून त्वरित संपर्क साधा आणि लगेच ट्यूशन लावा. कमी पैशात उपलब्ध असलेली माझे ट्यूशन आहे. म्हणून या संधीचा फायदा घ्या. लवकरात लवकर ॲडमिशन करा, प्रवेश घ्या. कमी पैशामध्ये असलेले ट्यूशन आहे. संकोच करायची गरज नाही. खात्रीपूर्वक दर्जेदार उत्तम माझं ट्यूशन आहे. लेकराला योग्य चांगल्या प्रकारे शिकवलं जाईल. लेकरू लहान असो या मोठा असो, 1ली 10वीपर्यंतचं माझे ट्यूशन आहे. कोणतेही लेकरू असो, कसंही लेकरू असो, किती मठ्ठा असो, किती ढ असो, त्याला शिकवलं जातं, घडवलं जातं. मठ्ठा व ढ लेकरांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. चांगल्या प्रकारे शिकवलं जातं, घडवलं जातं. असं दर्जेदार उत्तम छान माझं ट्यूशन आहे. आता काय लोकांमध्ये गैरसमज झालेले आहे की सर मारतात, लेकरांना मारतात. परंतु असं नाही. लेकरांना काळजीपूर्वक शिकवलं जातं, मारलं जात नाही. लेकरांना जवळ घेऊन वैयक्तिकरित्या चांगलं शिकवलं जातं. त्यांना वारंवार समजून सांगितलं जातं. म्हणून मनातले गैरसमज, भ्रम काढून टाका. माझ्या व्हिडिओचे चॅनल जरी असले, माझे चॅनल जरी असले, 3 चॅनल जरी असले, तर त्या चॅनलकडे मी फावल्या वेळात लक्ष देतो. ट्यूशनच्या टायमात येत नाही. ट्यूशनला जी राखून वेळ आहे ती वेळ म्हणजे वेळच आहे. सकाळी 7:30 ते 9, 9 ते 10:30 आणि त्याच्यानंतर दुपारी 3 ते 4:30, 4:30 ते 6, 6 ते 7:30 आणि त्यानंतर होम ट्यूशन. असं माझं ट्यूशनची टाईम आहे, ट्यूशनचा वेळ आहे. म्हणून मी जे व्हिडिओ करतो, माझे जे चॅनल आहेत ते मी फावल्या वेळात करत असतो, रिकाम्या वेळात करत असतो. म्हणून ट्यूशनचा आणि व्हिडिओचा काही संबंध नाही, ट्यूशनचा आणि चॅनलचा काही संबंध नाही.
पण मनातले गैरसमज भ्रम काढून टाका, इल्युजन काढून टाका. असा विचार करू नका. सरनं आता चॅनल काढलेले आहेत. 3 चॅनल आहेत. सरांचं सर्व लक्ष या व्हिडिओकडे आहे. असं नाही, व्हिडिओ करणे, चॅनलचे व्हिडिओ करणे, गाणे लिहिणे, कविता लिहिणे, या काही असो, हे काही करणे, या व्हिडिओ हे माझा छंद आहे. व्हिडिओ करणे माझा छंद आहे. जसा कोणाला कोणता छंद असतो. विद्यार्थ्याला चित्रकलेचा छंद असतो, कोणाला कोणत्या प्रकारचा छंद असतो, कोणाला शोध लावण्याचा छंद असतो, वेगळ्या प्रकारचे छंद असतात. आणि तसा माझा हा छंद आहे. रिकाम्या वेळात काय करायचं, रिकाम्या वेळात झोपा काढायच्या का, रिकाम्या वेळात करायचं काय, का गप्पा मारायच्या, निरर्थक गप्पा मारायच्या. मग हे काम करण्याऐवजी मी या रिकाम्या वेळामध्ये, या फावल्या वेळामध्ये मी माझे व्हिडिओ करत असतो. म्हणून मनातली गैरसमज भ्रम काढून टाका की सर आता व्हिडिओकडे लक्ष देतात, त्यांचं ट्युशनकडे लक्ष नाही. तसं नाही, माझं ट्युशनकडे पहिल्यापासूनच लक्ष आहे. म्हणून विद्यार्थ्यांना चांगले तरी शिकवलं जातं, चांगले तरी घडवलं जातं. म्हणून मनातले भ्रम गैरसमज काढून टाका. ट्युशन म्हणजे ट्युशन आहे माझं, 10,000 उत्तम ट्युशन आहे, कडक ट्युशन आहे. चांगल्या प्रकारे शिकवलं जातं, कणखरपणे शिकवलं जातं, प्रखरपणे शिकवलं जातं, खात्रीपूर्वक गॅरंटीपूर्वक माझं ट्युशन आहे. पहिलीपासून ते 10वीपर्यंत माझं ट्युशन आहे. 15 वर्षापासूनचं माझं ट्युशन आहे. माझ्या ट्युशनमध्ये झकपक नाही, देखावा नाही, ढोंग नाही, सोंग नाही, पापट पसारा नाही. फक्त ओरिजिनल शिकवलं जातं, घडवलं जातं, लेकरांना शिकवलं जातं, घडवलं जातं, कडकपणे शिकवलं जातं, व्यवस्थितपणे शिकवलं जातं, पद्धतशीरपणे शिकवलं जातं. म्हणून मनातले भ्रम गैरसमज इल्युजन काढून स्वतःच्या मुलाप्रमाणे शिकवलं जातं, स्वतःच्या मुलाप्रमाणे घडवलं जातं. आणि माझ्या ट्युशनमधून बरेच विद्यार्थी घडलेसुद्धा आहे. बरेच विद्यार्थी चांगल्या मार्गाला लागले आहे. 15 वर्षापासून माझं ट्युशन आहे. माझ्या नावावरच माझं नाव झालेलं आहे. माझ्या नावावरच माझं ट्युशन चालतं. मी काय पापड पसरा करीत नाही, देखावा करीत नाही, ढोंगसोंग करीत नाही. ओरिजिनॅलिटी माझ्या ट्युशनमध्ये आहे. मोटिवेशनल माझे ट्युशन आहे. चांगल्या उद्देशानंच माझं ट्युशन आहे. म्हणून ट्युशनला लावा, ट्युशनला लेकरं पाठवा. दर्जेदार उत्तम माझं ट्युशन आहे. तुमच्या लेकरांची प्रगती करून घ्या, विकास करून घ्या. माझ्या ट्युशनमध्ये तुमच्या लेकराचा विकास होणारच, तुमच्या लेकराची प्रगती होणारच, तुमचं लेकरू सुधारणारच, तुमच्या लेकराचा हस्ताक्षर सुधारणारच, तुमच्या लेकराचं बेसिक परफेक्ट होणारच. तुमचे लेकरू सुधारणार म्हणजे सुधारणार, असं दर्जेदार उत्तम माझं ट्युशन आहे. म्हणून ट्युशनला पाठवा आणि मनातले गैरसमज भ्रम काढून टाका. बेसिक गरजेचं आहे. म्हणून लेकरांचं आधी बेसिक पूर्ण करा. बेसिक शिकवणं आवश्यक आहे. कारण बेसिककडे दुर्लक्ष केलं तर पुढे काहीच येणार नाही. 9वी 10वीला काही जाऊन उपयोग काही नाही. म्हणून बेसिक आधी शिकवणं गरजेचं आहे. बेसिक शिकवणं गरजेचं आहे. बेसिकची गरज आहे. बेसिकची तयारी केली पाहिजे. गणित, इंग्लिश, मराठी याचं बेसिक आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. आणि हे बेसिक माझ्या ट्युशनमध्ये शिकवलं जातं. गणित, इंग्रजी, मराठीचं बेसिक शिकवलं जातं. सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जातं. पण बेसिक येणं गरजेचं आहे. म्हणून मी आधी बेसिक शिकवतो, नंतर पुस्तकातला घेतो. आधी बेसिक आल्याशिवाय लेकराला पुस्तकातला कसा येईल? काय लोक म्हणतात सर नुसतं बेसिकच घेतात, पुस्तकातलं शिकवत नाही. परंतु अरे आधी बेसिक शिकवावं लागतं. पुस्तकातलं कसं येईल? बेसिक जर येत नाही, बेसिक जरा जमलं नाही, आलं नाही, गणित काय म्हणजे कळालंच नाही, मराठी काय म्हणजे कळालंच नाही, इंग्रजी काय म्हणजे कळालंच नाही, इंग्रजी वाचताच येत नसेल, मराठी वाचताच येत नसेल, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे काही माहीतच नसेल, संख्या कशा माहीतच नसेल, संख्या ओळखता येत नसेल, कसोट्या माहीत नसतील, वर्गमूळ माहीत नसेल, लसावेसवे माहीत नसेल, चिन्ह माहीत नसतील, रोमनांक माहीत नसतील, मग त्याला पुस्तकातलं कसं येईल? कसं ज्ञान येईल? म्हणून आधी बेसिक शिकवावं लागतं. आधी बेसिक परफेक्ट करावं लागतं आणि नंतर पुस्तकातलं शिकवावं लागतं. मी पुस्तकातलंही शिकवतो, आधी बेसिक परफेक्ट करून घेतो आणि नंतर पुस्तकातलं शिकवतो. कारण गरजेचं आहे, आधी बेसिक गरजेचं आहे. जसं पायाविना घर उभं राहत नाही. जर पायाच बांधला नाही तर घर टिकतं का? नाही टिकणार. मग आधी घर टिकण्यासाठी, घर मजबूत होण्यासाठी, घर चांगलं होण्यासाठी, घर दणदणीत टणटणीत होण्यासाठी आधी घराचा पाया पक्का करावा लागतो, मजबूत करावा लागतो, तेव्हा घर टिकतं, उभं राहतं. तसं शिक्षणाचं आहे. शिक्षणाचा आधी पायाच पक्का नाही तर शिक्षण कसं टिकतं? शिक्षणाचा आधी पाया पक्का करावा लागतो, आधी बेस पक्का करावा लागतो, मूलभूत संकल्पना पक्क्या कराव्या लागतात, तरच पुढचं येतं, पुढचं जमतं. म्हणून बेसिक येणे आवश्यक आहे.
पण हे आधी बेसिक मी शिकवतो आणि नंतर पुस्तकातलं घेतो. म्हणून मनातले गैरसमज भ्रम काढून टाका की सर बेसिकच घेतात, पुस्तकातलं घेत नाही. मी पुस्तकातलं सुद्धा घेतो, आधी बेसिक शिकवतो, नंतर पुस्तकातलं घेतो. मराठी वाचता आली, मराठी लिहिता आली, मराठी समजली कळाली तरच त्या धड्याचे प्रश्नोत्तर येतील आणि समजतील कळतील. परंतु मराठी वाचताच येत नसेल, मराठी लिहिताच येत नसेल तर मराठीतले प्रश्नोत्तर कसे कळतील, मराठीतले प्रश्नोत्तर कसे लिहा. म्हणून आधी बेसिक शिकवावं लागतं. इंग्रजी वाचता आली नाही, लिहिता आली नाही, कळाली नाही, समजली नाही तर मग इंग्रजीचे प्रश्नोत्तर कसे सोडवता येतील, त्या प्रश्नाचा अर्थ कसा कळेल. यासाठी आधी इंग्रजीसुद्धा बेसिक शिकवावं लागतं. इंग्रजीचे मुळापासून प्रथम ABCD, नंतर अचं ए, आचं डबल ए, ईचं आय, दुसऱ्या ईचं डबल ई हे शिकवावं लागतं. आणि त्याच्यानंतर मराठी नाव इंग्रजीत करायचं, मराठी नावे इंग्रजीत करायची. कोणत्या प्रकारचं नाव मराठीत आलं, कोणत्या प्रकारचं मराठी नाव इंग्रजीत आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग उलटे मुळाक्षर अचं ए, डबल एचं आ, आयचं ई ही असे मुळाक्षर आले पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग इंग्रजी नावे मराठीत आली पाहिजे, इंग्रजी नावे मराठीत करता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग उच्चार, मी काय उच्चार काढलेले आहेत ते उच्चार, त्या उच्चारानुसार मी इंग्रजी वाचन करतो, वाचन घेतो, विद्यार्थ्यांचं वाचन घेतो. म्हणून ते सुद्धा आलं पाहिजे. वाचन जरा आलं, इंग्रजी वाचता आली, समजली कळाली आणि थोडीफार लिहिता लागली. आता या उच्चारानुसार इंग्रजी लिहिता येते, कळते, समजते. आणि त्याच्यानंतर मग आता तिसरा टप्पा म्हणजे काळ, टेन्स शिकवावं लागतं. टेन्सनुसार वाक्य येतात, मराठी वाक्य इंग्रजीत बनवता येतात. जसे मराठी नाव इंग्रजीत बनवता येतात तशी वाक्यसुद्धा इंग्रजीत बनवता येतात या काळामुळं, या टेन्समुळं. म्हणून ते सुद्धा शिकवलं जातं. शब्दाच्या जाती शिकवल्या जातात, सर्व प्रकारचं ग्रामर घेतलं जातं. म्हणून या इंग्रजीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. वाक्यरचना शिकवली जाते, सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जातं. कर्ता म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, पूरक म्हणजे काय, सविस्तरपणे समजून सांगितलं जातं. मुळापासून इंग्रजी ज्ञान दिलं जातं, मुळापासून इंग्रजी शिकवली जाते. तसेच गणितातसुद्धा मुळापासून शिकवलं जातं. गणितामध्ये आधी संख्या ओळखणे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या ओळखणे, त्या समजणे, त्या लिहिता येणे, न पाहता लिहिता येणे, ओळखणे हे सुद्धा शिकवलं जातं. आधी संख्या ओळखता आल्या पाहिजे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या ओळखता आल्या पाहिजे, त्या न पाहता लिहिता आल्या पाहिजे. तसेच त्यानंतर मग कसोट्या संख्या लिहिता आल्या पाहिजे, कसोट्या संख्या समजल्या पाहिजे, पाडे आले पाहिजे. पाड्याशिवाय गणित नाही, म्हणून पाडेसुद्धा आली पाहिजे, पाडीसुद्धा समजली पाहिजे, पाड्यांची ट्रिकसुद्धा शिकवली जाते. आणि त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया शिकवल्या जातात. सविस्तरपणे, जबरदस्तपणे या क्रिया शिकवल्या जातात. बेरीज, सर्व प्रकारची बेरीज शिकवली जाते. आडवी बेरीज, उभी बेरीज, छेदाची बेरीज, अंशाची बेरीज, सर्व प्रकारची बेरीज शिकवली जाते. वजाबाकीसुद्धा छेदाची, अंशाची, सर्व प्रकारची बेरीज शिकवली जाते. गुणाकारसुद्धा ट्रिकने शिकवला जातो, गुणाकारसुद्धा शिकवला जातो. भागाकार, त्याच्यानंतर वर्गमूळ, दसावी मसावी, हे तर सर्व बाबी आल्या त्याच्यात. हे बेसिक जर आलं, हे गणितातही बेसिक जर आलं तर नंतर पुस्तकातलं समजतं, कळतं, वळतं. म्हणून गणित, इंग्लिश, मराठी हे प्रथम याचं बेसिक घ्यावं लागतं, नंतर पुस्तकातलं कळत असतं. म्हणून बेसिक फार महत्त्वाचं आहे. हे बेसिक मी आधी शिकवतो आणि नंतर पुस्तकातलं शिकवतो. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. म्हणून गैरसमज, भ्रम, इल्युजन काढून टाका. असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांना बेरीज येत नाही, ते पुढे शिकत जातात, नुसतं शिकत जातात, पण त्यांना बेरीज माहीत नाही, वजाबाकी माहीत नाही, गुणाकार माहीत नाही, भागाकार माहीत नाही, वर्गमूळ माहीत नाही, लसावी मसावी माहीत नाही, हिशोब येत नाही. मग काय कामाचं त्यांना शिक्षण, नुसतं पुढे जाऊन काय कामाचं. आधी बेसिक आलं पाहिजे, आधी बेसिक कळायला पाहिजे. असे बरेच विद्यार्थी आहेत 10वीला जाऊनसुद्धा, 9वी-10वीला जाऊनसुद्धा त्यांना मराठी वाचता येत नाही, मराठी कळत नाही, समजत नाही. इंग्रजी वाचता येत नाही, इंग्रजी समजत नाही, कळत नाही. बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, गुणाकार येत नाही, भागाकार येत नाही. असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना हिशोब येत नाही. काय जण तर असे आहेत की त्यांना संख्या ओळखता येत नाही, 2 अंकी संख्या किती काय म्हणजे त्यांना ओळखता येत नाही, लिहिता बी येत नाही. असे बरेच विद्यार्थी आहेत. कारण याचं कारण म्हणजे त्यांचं बेसिकच आहे, त्यांना बेसिक कोणी शिकवलं नाही, त्यांना बेसिक कोणं चांगलं नाही. म्हणून एकदम जबरदस्तरित्या, परफेक्टरित्या बेसिक शिकावं लागतं. कोण्या ट्युशननी आधी बेसिक शिकवावं, कोण्या क्लासेसमध्ये आधी बेसिक शिकवलं पाहिजे, तरच लेकराला येतं, जमतं, कळतं, वळतं आणि लेकरू हुशार होतं, शहाणं होतं, सुंदर होतं. म्हणून आधी बेसिक शिकवलं पाहिजे, कारण बेसिकमधूनच लेकरू हुशार होतं. कारण बेसिक कच्चं तर पुढे शिक्षण होणारच नाही. बेसिक कच्चा असेल तर 9वी-10वीला जाऊन काय उपयोग नाही, काही समजणारच नाही, काय कळणारच नाही.
तुम्ही नक्कल आणि कॉपीने पास होता, परंतु काय कळणार तुम्हाला 12वीला काय काय करणार? दुसऱ्याच्या आधारे पास झाल्यावर तुम्हाला येतंय काय? मग तुमची स्वतःची प्रगती झाली पाहिजे, तुमचा स्वतःचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे, तुम्हाला सर्व कळालं पाहिजे. कॉपी करून नक्कल करून या पैसा भरून शिक्षण शिकणे म्हणजे आपले जीवन सुधारणे नव्हे. नक्कलने इतर मार्गाने शिक्षण शिकणे म्हणजे जीवन सुंदर करणे नव्हे. निव्वळ टक्केवारी घेणे, या टक्केवारीसाठी शिकणे, या टक्केवारी घेणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे स्वतःची सर्वांगीण प्रगती होय, स्वतःचा सर्वांगीण विकास होय. आधी स्वतः आपण सुधारला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे, आपलं ज्ञान झालं पाहिजे, आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे, तरच आपली प्रगती होती, आपला विकास होतो. म्हणून स्वतःचा पूर्ण विकास झाला पाहिजे. गणित, इंग्रजी, मराठी कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आवड ठेवून, गोडी ठेवून, इच्छा ठेवून, जिद्द ठेवून, चिकाटी ठेवून, आत्मविश्वास ठेवून, ध्यास ठेवून, धैर्य ठेवून, जाणीव ठेवून शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. तरच विद्यार्थी सुधारतो, प्रगतशील होतो, छान होतो. आणि हे सर्व काही आपल्या ट्युशनमध्ये शिकवलं जातं. सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपल्या ट्युशनमध्ये शिकवलं जातं. म्हणून दर्जेदार उत्तम असं माझं ट्युशन आहे. म्हणून ट्युशनला पाठवा. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्याला ट्युशनला बिनधास्तपणे पाठवा. कमी पैशात उत्तम दर्जात माझं ट्युशन आहे. ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस ही माझं ट्युशन आहे. नागेश कॉम्प्लेक्समध्ये, ओंकार नगरच्या समोर, राहुल कॉलच्या पाटीजवळ, तोरडा रोड, नांदेड इथे माझे ट्युशन आहे. माझा संपर्क नंबर आहे 95 11 94 92 39, 95 11 94 39 हा माझा संपर्क नंबर आहे. आणि त्याचा माझा खरा उद्देश असा आहे की लेकरांची प्रगती व्हावी, लेकरांचे जीवन सुधारावं, लेकरांचा विकास व्हावा, त्यांचं जीवन सुधारावं, त्यांना कळावं, वळावं, शहाणपण यावं, त्यांना चांगला मार्ग सापडावा, चांगली दिशा सापडावी, असा माझा उद्देश आहे. आणि या उद्देशानेच मी लेकरांना घडवत असतो, शिकवत असतो. म्हणून माझा उद्देश हा प्रामाणिक आहे. माझा उद्देश लेकरांच्या विकासाचा आहे. माझा उद्देश लेकरांची प्रगती व्हावी यासाठी आहे. म्हणून मी तळमळीने, धडपडीने शिकवत असतो, वारंवार शिकवत असतो. म्हणून माझा उद्देश लक्षात घ्या, माझा हेतू लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा. कोणतंच लेकरू शिक्षणापासून वंचित राहू नये, कोणतंच लेकरू अडाणी राहू नये, कोणतंच लेकरू अज्ञानी राहू नये, यासाठी माझं लक्ष आहे, वैयक्तिक लक्ष आहे. सर्वांची प्रगती व्हावी, सर्व समानतेने सर्वांची प्रगती व्हावी, सर्वांचा विकास व्हावा, सर्वजण पुढे जावेत, त्यांना चांगला मार्ग सापडावा, त्यांना चांगली दिशा सापडावी, त्यांना वळण लागावी, शिस्त लागावी, जेणेकरून पुढे ते चांगले जगतील, त्यांचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळाले पाहिजे, का शिकायचे, कशामुळे शिकायचे, शिक्षण म्हणजे काय हे सर्व कळाले पाहिजे. म्हणून यासाठीच माझा उद्देश आहे. माझा खरा उद्देश, माझा रिअल पर्पज हेच आहे की लेकरांची प्रगती व्हावी, लेकरांची सुधारणा व्हावी, लेकरांना कळावं, वळावं, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. आणि यातूनच मी लेकरांना शिकवतो, घडवतो. म्हणून मनातले गैरसमज, भ्रम, इल्युजन काढून टाका आणि आपल्या ट्युशनला अवश्य पाठवा, जरूर पाठवा. आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला आपल्या ट्युशनला पाठवा. कमी पैशात सर्वांना परवडणारे असं माझं ट्युशन आहे. 15 वर्षापासूनचं माझं ट्युशन आहे. आणि माझ्या ट्युशनमध्ये होम ट्युशनची सुद्धा उपलब्ध आहे. घरी जाऊन मी शिकवतो, कमी पैशात, एकदम कमी पैशात मी घरी जाऊन शिकवतो. म्हणून ज्यांना कोणाला ट्युशनला पाठवायचं आहे त्यांनी जरूर पाठवा. आणि ज्यांना कोणाला होम ट्युशन लावायचं आहे त्यांनी जरूर लावा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.